2024 वर्ष संपलेलं आहे आणि उद्यापासून 2025 वर्ष हे चालू होत आहे। गेल्या वर्षामध्ये जे मला तुमचं आशीर्वाद, पाठिंबा, सहकार्य मिळालं, हाच आशीर्वाद, पाठिंबा, सहकार्य, प्रेम 2025 मध्ये लाभावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। जर कळत न कळत माझ्या हातून जर तुमच्या कोणाच्या मन दुखवले गेले असतील, तुमच्या भावना दुखवले गेले असतील, तर मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते आहे। असं म्हणतात की निंदकाचे घरे शेजारी असायला पाहिजे, तसं बदनामी करणारे, खच्चीकरण करणारे, बदनाम करणारे हे व्यक्ती सुद्धा आपल्यासोबत असायला पाहिजे। कारण जे लोक चांगले आहेत ते माझेच बनून राहतील आणि जे लोक वाईट आहेत ते अनुभव देऊन जातील। पण वाईट अनुभव देऊन गेलेला सुद्धा व्यक्ती वाईट नसतो, कारण या जगामध्ये आपल्याला कसं जगायचं आणि कसा पुढचा पाऊल टाकायचं याचा सबक आपल्याला तो देऊन गेलेला असतो। म्हणून त्या वाईट लोकांना सुद्धा या पुढच्या वर्षामध्ये माझ्या सतत सोबत राहावं, कारण त्यांची माझी जे ही बदनामी आणि खच्चीकरण करतात हीच माझी शक्ती आणि ताकद, हेच मला पुढं पाऊल टाकण्याचं माझं पाठबळ आहे। म्हणून माझ्या भारतीय सर्व नागरिकांना उद्यापासून चालू होणाऱ्या 2025 वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।